त्यांना सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आपण आता हे चरित्र वाचतोय, गुरुचरित्र अन्वयार्थ. तर काल आपण कथा वाचली राजाची, आणि मग कसा शाप मिळालेला असतो राजाला, ब्रह्मराक्षस कसा होतो. आणि मग त्याच्यावरचे काही हे आहे, चर्चा आहे ती काही 2-3 साधकांनी केलेली आहे. तर आता लेखकांनी काय अन्वयार्थ दिलेला आहे बघू. तर बघा, कथेला मित्रसह राजा इक्ष्वाकू कुलातील होता. तो असला तरी त्याची मनोवृत्ती मागील अध्यायातील रावणाच्या वृत्तीवरून वेगळी नाही. त्याची जी बिरुदावली राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी असे श्रुती निपुण हे सगळं दिलेलं आहे. तो त्याचा राजस अहंकार दाखवणारा आहे. प्रथम राजा म्हणून सुद्धा तो सावधपणाने वागला नाही. शत्रुशेष राजाने चूकच केली. शत्रुशेष, ऋणशेष व अग्निशेष ठेवू नये, ही गोष्ट राजास माहीत असायला हवी होती. म्हणजे शत्रू पण उरलेला ठेवू नये, ऋण कोणाचं असेल ते ठेवू नये, आणि अग्नी सुद्धा शिल्लक ठेवू नये, शेष ठेवू नये, असे हे सगळे राजाला माहिती हवे होते. तरी सुद्धा त्यांनी चुका केल्या. दैत्याच्या भावावर विश्वास ठेवून राजाने त्याला आपला सेवक बनवले. पहिली चूक हेच झाली की सेवक बनवले. म्हणजे आपण काही वेळेला माफी करतो, आपल्याला अध्यात्मात सांगितले माफ करा, विसरून जा, परत दया दाखवा, पण तरी सुद्धा वॉच तरी ठेवलं पाहिजे. पहिली चूक, त्याला विश्वास नको होता ठेवला, कारण तो दैत्य होता. दैत्याच्या भावावर विश्वास ठेवला, ही पहिली चूक झालेली आहे. आणि त्याला सेवक बनवले, ही दुसरी चूक झाली. त्याची नेमणूक थेट पाकशाळीत केली, ही तिसरी चूक झाली. अन्नाच्या ठिकाणी तरी नको होती, कारण अन्नामध्ये त्या व्यक्तीचे भाव तसेच उतरतात. आणि एवढी मोठी कशाला चूक, एवढं मोठं त्याला महत्वाचं काम कशाला दिलं पाहिजे, की जे जीवावर सुद्धा उलटू शकतं. तर ही आणखी एक चूक राजाने केली. शत्रू शरण येऊन सेवक झाला तरी त्याच्याशी सावधानतेने वागवायस हवे, हेही राजा विसरला. पुढे वसिष्ठांचा अपमान झाल्यावर ते शाप देऊ लागले, तेव्हाही राजा बेजबाबदारपणे वागला. कारण आता शाप द्यायला लागले वसिष्ठ मुनी, त्यावेळेला सुद्धा राजांनी चूक कबूल केली पाहिजे ना. तरी सुद्धा चूक कबूल केली नाही, उलट म्हटला मी कुठं केलंय, माझ्या सैनिकांनी केलं किंवा सेवकांनी केलं. आता बघा, आपले ध्यान साधक सुद्धा तसेच वागतात. कधी पण काही बोललं की चूक ऍक्सेप्टच करत नाहीत. कालची जर गोष्ट घेतली तर काल मी मोफत ओपन केला होता, भाग 1 भाग 2, आणि सांगितलं होतं ज्यांनी जो कोर्स केलाय तेवढाच रजिस्टर करा. पण रजिस्टर तर करतातच, पण चूक पण कबूल करत नाहीत. आता 3-4 साधकांनी केलं काल, आणि विचारल्यावर 1-2 म्हटले आम्ही केलंच नाही. मग फोटो पाठवले, हे बघा, केलं नाही म्हणताना बघा. कोणी म्हणे माहिती नव्हतं. माहिती नव्हतं तर हे सारखं उत्तर असतंच तुमचं. कसं माहिती नव्हतं? काल कार्यक्रमात चर्चा झाली. बरं, सगळं माहिती नव्हतं, गेलं खड्ड्यात, आपण लॉयल नको करायला, प्रामाणिकपणे राहायला नको का? आपण केलं नसेल. इथे बोलणं सुद्धा झालं होतं की तुम्ही भाग 1 केला तर भाग 2 ला मिळणार, भाग 2 केला तर भाग 3 ला मिळणार प्रवेश. ऑनलाईन केलेलं गृहीत धरणार नाही. तरी सुद्धा 3-4 साधक रजिस्टर करणारे निघाले. आणि हे नेहमी असं होतं, नेहमी. काही साधक तर काही करणार नाहीत, मागच्या वेळेचे असे अनुभव आहेत. पण मोफत करा म्हटलं की लगेच त्यांनी उरकून घेतलं. मी काढलं क्षणभर ग्रुपमधनं, पण परत मी जैसे ते झाले. तर हे चुका कबूल न करणं या आणखीन गोड चुका असतात. मुळात असं वागायलाच नको ध्यान साधकांनी, खोटेपणा करूच नका. मी तुम्हाला सांगते, मला शिवसुहृदय शास्त्राने एवढं शिकवलंय, एवढे छोटे छोटे चुका आहेत ना, आपल्या जीवनात मोठे मोठे फटके देतात. हे मला निसर्गशास्त्रातून, शिवसुहृदय शास्त्रातून कळलं. मी तुम्हाला सांगितलं, साधा सिग्नल जरी मोडला तरी भले मोठे फटके आपल्या आयुष्यात येतात. तिथे चुकून ते कोर्स काय करून उजेड पाडणार आहे का? आहे काय तिथे आधी? तुम्हाला तेही सांगितलं, तिथं काहीच नाहीये. मीटिंगचा व्हिडिओ वगैरे असेल.
काहीच नाही तरी सुद्धा असं चाललंय. आणि करायला किती आपण उजेड पडतो कोर्स करायला. हे प्रत्येकाने विचारा, कारण मला अशीच उत्तरं येतात. चुकून झालं हो का, मला काय माहिती, मी नाही केलं हेच अजून भयंकर नाही का. तर प्रत्येकाने बघा, ते छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला वाटतात आणि मग मी विसरून जाते. पण काही साधकांवर आता मी ठरवले विसरून नाही जायचं. मी कम्युनिटी ग्रुप मधनच काढून टाकते त्यांना. कारण मला पत कळली ना आता, हे राजाचं जसं उदाहरण झालं ना, मला काही साधकांची पत कळली की संपूर्ण निर्मूलन कम्युनिटीतनच उडवायचं असं सुरू केलेलं आहे मी. कारण एक लक्षात घ्या, मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. खोटं बोलले की व्यक्ती माझ्यातून उतरतेच, नजरेतूनच. तुम्ही म्हणत चूक झाली, मी खूप तुम्हाला मिठी मारेल चूक झाली म्हटलं तर, कुरवाळेल. पण खोटं बोललं ना की संपलं. हे नेहमी लक्षात ठेवा. तर इथे मग राजाने ही चूक केली, बेजबाबदारपणे वागला. वसिष्ठ मुनींना क्षमा तर मागितलीच नाही. आपला स्वभाव असतो लगेच तसा सबबी द्यायचा. जसं रावण शंकरापुढे अहंकाराने वागला, तसा राजाही वसिष्ठ गुरूंपुढे अहंकाराने वागला. सेवकांच्या चुकाचा दोष राजावरच येतो, एवढी साधी गोष्ट मान्य करून राजाने तेव्हाच वसिष्ठांची क्षमा मागितली असती, तर त्यांनी लगेच उशाप दिला असता. पण राजा वसिष्ठांनाच शाप देण्यास निघाला. राणीच्या मध्यस्थीमुळे त्यांनी शाप दिला नाही एवढेच. म्हणजे रावणापेक्षाही अधिक अहंकार या सूर्यवंशातील राजाने गुरूंशी वागताना प्रकट केला. वास्तविक तेव्हाच राजाने पश्चाताप केला असता, तर त्याचे पुष्कळसे नुकसान टळले असते. तो ब्रह्मराक्षस म्हणून वनात गेला, पण अगदी निगरगट्टपणाने. त्याने ब्राह्मणीच्या विनंतीचा मुळीच विचार केला नाही. उन्मत्तपणाने ब्राह्मणास ठार केले. ब्राह्मणीच्या शापानंतरही राजाला पश्चाताप झाला नाही. पुन्हा नगरीत येऊन राजा म्हणून राहत असता स्त्री संग केला तर मरण येईल हे लक्षात आल्यावर मग राजाला पश्चाताप झाला. पण तरी सुद्धा त्याचा अहंकार गेला नाही. निदान त्यावेळी तरी त्याने वशिष्ठ गुरूंना शरण जाऊन उपाय विचारास हवा होता. पण तो मंत्री, वृद्ध, पुरोहित यांच्या सल्ल्याने व आपल्या मनानेच यज्ञ कर्म, अन्नदान, तीर्थयात्रा वगैरे करत राहिला. या सर्व गोष्टी निष्फळ झाल्यावर राजाचा अहंकार गेला. त्यावेळी अहंकार गळून पडलेला व पश्चातापाने भाजून निघालेल्या राजाला गौतम ऋषी म्हणजे गुरुच भेटले. हे योग्यतेने वसिष्ठां इतकेच श्रेष्ठ होते. त्यांनी गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगितला. तरी देखील राजाने पूर्वी कोणाकोणाला याची साक्ष पटली ते सांगा असे म्हटलेच. म्हणजे राजस अहंकार किती प्रमाणात राजाजवळ होता ते दिसून येते. त्यानंतर चांडाळीचे जे वर्णन आहे ते सर्व राजस तामस वासनेचे वर्णन आहे. प्रथम सोमबिंबासारखे मुख असलेली ब्राह्मण कन्या आणि नंतर धुळीत लोळणारी रोगग्रस्त चांडाळी, या दोन्हीही एकाच जीवाच्या अवस्था आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. सुरुवातीला अमृताप्रमाणे वाटणारी विषय वासना परिणामतः विषयापेक्षाही भयंकर कशी असते हे चांडाळीच्या कथेवरून समजते. विषय वासना धर्माने होईल तेवढी तृप्त करावी, पण त्या वासनेच्या तृप्तीसाठी धर्म, लाज, लज्जा या गोष्टी सुटल्या की कसा आणि किती अधप्पात होतो हे सौमिनी ब्राह्मणीची चांडाळी कशी झाली या कथेवरून समजते. उन्मत्तपणाने मद्याच्या धुंदीत बकरा म्हणून गायीचे वासरू मारणे हे पाप लक्षात आल्यावरही चलाखीने कांगावा करून ते पाप लपविणे, या सर्व गोष्टी एकदा जीव वासनेच्या आहारी गेला म्हणजे त्याच्या हातून पापे कशी घडत जातात आणि वासनेच्या तावडीतून त्या जीवाला सुटणे कसे दुरापस्त होते हे दर्शविणारे आहेत. चांडाळीचा उद्धार होण्यास एकच गोष्ट उपयोगी पडली, ती म्हणजे तिला वासरू मारले गेल्याची गोष्ट लक्षात आल्यावर झालेला मनोमन पश्चाताप ही होय. जारिनी बनून तिने केलेली पातके तिला नरकात जाऊन पुन्हा मनुष्य लोकी जन्मांध, रोगग्रस्त, बहिष्कृत, भिकारणीच्या जन्मात अनेक यातना भोगून फेडावी लागतात. त्याला इलाजच नव्हता. पण पापे भोगून संपविल्यामुळे तिचा उद्धार झाला नसता. तो केवळ पश्चातापाने ती मनोमन जळत राहिली, त्यामुळे तिची मनशुद्धी झाली.
चित्तशुद्धी झाली. यामुळे झाला या आतून होत असलेल्या चित्तशुद्धी बरोबर यात्रेकरूंच्या संगतीने भीक मागण्यासाठी का होईना ती गोकर्ण क्षेत्रास पोचली. या गोष्टीचीही मदत झाली. मित्रसह राजा सुद्धा पश्चातापाने चित्तशुद्धी झाल्याने आणि गौतम ऋषी रूपी गुरूंचे वाचन मान्य करून त्याप्रमाणे वागल्यामुळे उद्धरला. तेव्हा 6वा आणि 7वा अध्याय एकत्र वाचले पाहिजेत. योग, संगीत, भक्ती, वेद पठण किंवा इतर कर्म यांचे राजस अहंकाराने कितीही देखणे प्रदर्शन केले तरी त्यातून ज्ञान मिळत नाही. उलट रजोगुणातून आणि तमोगुणातून पाप वासना बळावतात आणि माणसांकडून पापे घडवून त्याचा अधःपात करतात. यासाठी धर्माला अनुकूल असणारे अगदी साधे कर्म, मग ते रावणाची आई करत होती तशी मातीच्या लिंगाची पूजा असो किंवा सोमिनी ब्राह्मणीने पती निधनानंतर पाळावयास हवा होता तो विधवा धर्म असो किंवा मित्रसह राजाने दैत्यापासून वसिष्ठ ऋषीपर्यंत आणि ब्रह्मराक्षस असताना तावडीत सापडलेल्या ब्राह्मणापासून ते पुढे भेटलेल्या गौतम ऋषीपर्यंत सर्वांशी वागताना जो विवेक पाळायला हवा होता तसा विवेकाधीत राजधर्म असो, त्या धर्मानुकूल कर्माचे निष्ठेने आचरण केले पाहिजे. त्या वरपांगी साध्या वाटणाऱ्या, क्वचितच खडतर असणाऱ्या, पण धर्माला मंजूर करणाऱ्या कर्मामुळे चित्तशुद्धी होऊन ज्ञानप्राप्ती होते आणि हे धर्मानुकूल कर्म विवेकाने न केल्यास अद्दपात होतो. हे दोन्ही अध्यायाचे सार आहे. मग विवेक ठेवायला नको का? आपण ध्यानी साधक असून विवेकच ठेवत नाही. काय आपण करतो कळतं का? सरळ आपण म्हणतो कोर्स चुकून झाला, मी नाही केला. आणि मेसेजेसला सुद्धा कसं चाललेलं आहे. ठराविक व्यक्ती अवेअरनेस मध्ये नसतात. ठराविक व्यक्ती बरोबर त्यांचे प्रॉब्लेम असतात. एवढ्या साऱ्या लोकांनी कोर्स रजिस्टर केलाय का दणक्यात. पण ठराविक लोक अवेअर मध्ये नसतात त्यामुळे त्यांना मग काय पेडच दिसतो आणि काहीच होतं. काही पण म्हणजे बघा तुम्ही निरीक्षण करत राहा ग्रुपवरच्या साधकांचं त्याच व्यक्ती तुम्हाला दिसणार. तर यांनी विवेकही वाढवला पाहिजे आणि अवेअरनेसही वाढवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जरा वेटिंग पाहिलं पाहिजे ना, कुठं पळून जातो का? ते काही सोनं आहे का? अगदी की झालंच पाहिजे केलंच पाहिजे. बाकीचे लोक किती थंडगार पडलेत बघा. ग्रुपही उघडत नाहीत, वाचतही नाही, त्यांना काही पडलेलं नाहीये. तर या गोष्टी आपल्यालाही थोडंसं हे पाहिजे. आता इथे बरचसं काही काही आहे पण इतकं डिटेल आपल्याला काही वाचायचं नाही. कुठल्या गुरुचरित्रात काय म्हटलंय, मग इथे आहे तिथे नाही, काय करायचं आपल्याला कंपॅरिझन. आपल्याला फक्त एक आपल्या प्रवृत्ती सुधारायच्या आहेत. तर चला आता पुढचा अध्याय वाचू. 8वा. 8वा आहे शनी प्रदोष व्रत महात्म्याची कथा. मागच्या 2 अध्यायामध्ये ज्या गोकर्ण क्षेत्राचा महिमा वर्णन केला त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये श्रीपाद श्री वल्लभ गुरु 3 वर्षे गुप्त राहिले. त्यानंतर तेथून ते श्री शैल पर्वतावर गेले. तेथे 4 महिने राहून कृष्णाकाठी आंध्र प्रदेशमध्ये कुरपूर येथे येऊन राहिले. कुरपूर येथे श्रीपाद गुरूंनी अनेक भक्तांवर कृपा केली आणि त्या भक्तांना सुख, समृद्धी, संतती इत्यादींची प्राप्ती करून दिली. तेथे त्यांचा महिमा पुष्कळच वाढला असतानाच त्यांच्या पुढील अवताराचे कारण ठरणारी एक घटना घडली. एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाची अंबिका नावाची पत्नी व्रतवैकल्य करणारी होती. तिचे अनेक पुत्र मरण पावले आणि एक जो जगला तो मंदमती होता. त्याचा व्रत बंद केला पण त्याला कोणतीही विद्या येईना. मुलाच्या वडिलांनी त्याला अनेक प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. मुलाचे वडील मरण पावले आणि त्याच्या मागून अंबिका भिक्षा मागून कसे तरी आपले व आपल्या मंदमती मुलाचे पोट भरून निर्वाह करत होती. सर्व लोक तिच्या मुलांची निंदा करत. तो मुलगा विवाहाला योग्य वयाचा झाला पण त्याच्याजवळ विद्या नसल्यामुळे त्याला कोणी मुलगी देण्यास तयार होईना. त्यामुळे मुलालाही फार दुःख होईल. आपण आपल्या आईला पोसू शकत नाही तेव्हा आपण जीव द्यावा असे त्याला वाटू लागले. तेव्हा आई म्हणजे अंबिका ब्राह्मणी आणि तिचा मुलगा दोघेही प्राण देण्याच्या उद्देशाने नदी तीरावर आले. तेथे श्रीपाद गुरु स्नान करीत होते. या दोघा मायलेकरांनी त्यांना जाऊन नमस्कार केला आणि आत्महत्या करण्यास त्यांची परवानगी मागितली.
श्रीपाद गुरूंनी अंबिकेची हकीकत ऐकून घेतली. पुढील जन्मी बाळपणीच सर्वांना श्रीपाद गुरुप्रमाणे पूज्य होईल असा ब्रह्मज्ञानी मुलगा आपणास व्हावा अशी इच्छा अंबिकेने प्रकट केली. तेव्हा श्रीपाद गुरूंनी तिला शनी प्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले. प्रदोष पूजा पाहिल्यामुळे पूर्वी गवळीनीला सुद्धा श्रीकृष्णासारखा अवतारी पुत्र झाला असेही सांगितले. तेव्हा त्या गवळ्याने व्रत कसे केले असे अंबिकेने श्रीपाद गुरूंना विचारल्यावर त्यांनी तिला चंद्रसेन राजाची व त्याचा मित्र मणिभद्र आणि त्याच्याजवळ असणाऱ्या मण्याची कथा सांगितली. पूर्वी उज्जैनी नगरीमध्ये चंद्रसेन नावाचा धर्मज्ञ राजा होता. त्याचा मणिभद्र नावाचा मित्र होता. त्या राजाने आराधना करून ईश्वराला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याकडून एक चिंतामणी मिळवला. त्या मण्यामुळे पाषाणाचे सोने होई. एवढेच नव्हे तर त्याचे तेज ज्याच्यामुळे पडे ती प्रत्येक वस्तू सोन्याची होईल. त्याच्यावर म्हणजे तेज त्याचं त्या मण्याचं ज्याच्यावर पडेल ती वस्तू सोन्याची होईल. त्याचप्रमाणे मनात ज्या ज्या वस्तूंची इच्छा करावी ती ती वस्तू त्या मण्यामुळे प्राप्त होईल. त्यामुळे तो चिंतामणी आपल्याजवळ असावा असे इतर राजांनाही वाटू लागले. मैत्रीने पैसे देऊन किंवा युद्ध करून जबरदस्तीने तो मणी मिळवण्याचा इतर राजे प्रयत्न करू लागले. सगळे राजे एकत्र येऊन मोठे सैन्य घेऊन चंद्रसेन राजावर चालून आले. त्या दिवशी शनिवार त्रयोदशी होती. राजा निशंक मनाने महाकाळेश्वर मंदिरात शिवपूजनाला बसला. तेव्हा गवळ्यांची मुले ती पूजा पाहाव्यास आली. राजाची पूजा पाहून आपणही शिवपूजेचा खेळ खेळायचा असे त्या मुलांनी ठरवले. आपल्या घराजवळ येऊन काही दगड धोंडे गोळा करून त्यांनी शिवालयाची कल्पना केली. निरनिराळी पत्री वाहून अभिषेक नैवेद्यही त्या मुलांनी केला. तेवढ्यात तेथे त्या मुलांच्या आया येऊन आपापल्या मुलांना जेवणासाठी घेऊन गेला. पण त्यापैकी एक मुलगा काही केल्या आपल्या घरी जाईना. तेव्हा त्यांची आई तेथे आली आणि तिने ते दगड धोंडे फेकून दिले. पूजा मोडून टाकली आणि रागावून ती आपल्या घरी निघून गेली. पण तो मुलगा मूर्छित होऊन तिथेच पडला. त्याचे मन पूजेमध्ये इतके लय पावले होते की पूजा मोडली हे पाहून त्याचे प्राण कासावीस झाले आणि जवळजवळ मरण्याचीच अवस्था प्राप्त झाली. तेवढ्यात भगवान शंकर त्या गवळ्याच्या मुलाला प्रसन्न झाले. त्या ठिकाणी एक रत्नखचित देवालय प्रकट झाले आणि सूर्य आकाशात असताना पडतो तसा प्रकाश सर्वत्र पसरला. त्या गवळ्याच्या मुलाला भगवान शंकरांनी उठवले. मी प्रसन्न आहे, जे हवे ते माग असे म्हणाले. त्या मुलाने भगवान शंकरांना विनंती केली की माझ्या आईने तुमची प्रदोष पूजा मोडली, तिला क्षमा करा. शंकरांनी अतिशय प्रेमाने वर दिला की प्रदोष काळी पूजा पाहिल्यामुळे ती देवजननी होईल. तिच्या पोटी विष्णू अवतार घेतील. तसेच तुझ्या इच्छा पूर्ण होतील. तुझ्या वंशातील पुत्र पौत्र वगैरे सर्व सुखी होतील. असे म्हणून भगवान शंकर त्या रत्नखचित शिवलिंगामध्ये गुप्त झाले. पण ते शिवालय तो सूर्यासारखा तेजस्वी प्रकाश तसाच राहिला. प्रदोष पूजेनंतर रात्रीच्या वेळी सूर्यासारखा प्रकाश पाहून स्वारी करून आलेले राजे अशा पुण्यवंत राजाशी वैर करणे योग्य नाही असा विचार करून सर्व द्वेष सोडून त्याला प्रेमाने भेटण्यासाठी नगरात आले. त्या इतर राजांबरोबर चंद्रसेन राजा त्या रत्नखचित शिवालयापाशी आला. त्यावेळी त्या गवळ्याच्या मुलाचे घरही तसेच दैदिप्यमान झालेले त्याला दिसले. त्या गवळ्याच्या मुलाची सर्व हकीकत ऐकून सर्व राजांनी पुष्कळ संपत्ती त्या मुलाला दिली. गवळ्याचा मुलगा घरी येऊन आईला सांगू लागला की शंकरांनी प्रसन्न होऊन तुझ्या पोटी नारायण अवतार घेतील असा वर दिला आहे. त्यावर दृढ विश्वास ठेव, संशय धरू नकोस. तू ती पूजा मोडलीस त्याबद्दल शंकराकडून तुला क्षमा करून घेतली आहे. ही कथा श्रीपाद गुरूंनी अंबिका ब्राह्मणीला सांगितली आणि तिला शनी प्रदोषाचे व्रत करावे सांगितले. माझ्यासारखा पुत्र व्हावा अशी इच्छा असेल तर शनी प्रदोषाचे व्रत कर. तिला भोळा भाव पाहून श्रीपाद गुरु प्रसन्न झाले व तिच्या मंदमती मुलाच्या डोक्यावर कृपापूर्ण हात ठेवून त्याला वेदशास्त्र संपन्न बनवून टाकले. त्यामुळे सर्व लोक चकित झाले. अंबिकेच्या मनात श्रीपाद हे ईश्वर आहेत अशी श्रद्धा निर्माण झाली. तिने श्रीपाद सारखा पुत्र व्हावा म्हणून तसा भाव धरून शनी प्रदोष व्रत करण्याचा निश्चय केला.
व ती श्रीपाद गुरूंचीच ईश्वर समजून पूजा करीत राहिली. तिचा आधीचा पुत्र विद्वान झाला, त्याचे लग्न झाले. पुत्र पौत्रांसह तो आनंदाने काळाक्रमण करू लागला. शनी प्रदोष व्रत महात्म्याची ही 8व्या अध्यायातील कथा. आता टिपा बघा लेखकाने काय दिलेले आहेत. 6व्या व 7व्या अध्यायाबरोबरच ही कथा वाचली पाहिजे, कारण त्या 2 अध्यायामधला तत्वविचारच या अध्यायात पूर्ण केला आहे. ज्ञान हे 6व्या अध्यायातील रावणाप्रमाणे हठयोगाने, मोठ्या संगीत साधनेने, वेद पठनाने किंवा 7व्या अध्यायातील मित्रसह राजाप्रमाणे मोठ्या कुळात जन्माला येऊन व वसिष्ठांसारखे श्रेष्ठ गुरु निव्वळ जवळ असल्यामुळे मिळत नाही. त्यासाठी वृत्ती अंतर्मुख होऊन उद्धाराची तळमळ लागणे, वासनांचा क्षय होणे व गुरूंनी दिलेल्या साधनाची भक्तिपूर्वक उपासना करणे या गोष्टी आवश्यक असतात. गुरूंनी दिलेल्या साधनाची भक्तिपूर्वक उपासना कशी करावी हे या कथेत चंद्रसेन राजा व त्याचा मणिभद्र सखा यांनी शिवकृपेने मिळालेल्या चिंतामणीची उपासना कशी निष्ठेने केली याच्या उदाहरणाने दाखवले आहे. म्हणजे सर्वात अंतरीचा भाव महत्वाचा, अंतर्मुखपणा महत्वाचा. किती सुंदर सांगितलं. तळमळ लागणे महत्वाचे. मग त्याच गुरुकडून आणि भगवान शंकराकडून चंद्रसेन राजाला हा चिंतामणी मिळाला होता. रावणाने आत्मलिंगाची साधना जर गुरुदर्शित मार्गाने केली असती तर त्याचे किती व कसे कल्याण झाले असते याचे अनुमान चंद्रसेन राजाचे जे वर्णन या कथेत आले आहे त्यावरून आपण करू शकतो. पण रावण काय किंवा मित्रसह राजा काय, दोघेही राजस अहंकाराने उन्मत्त झाले होते. मित्रसह राजा आणि जारकर्म करणारी सौमिनी ब्राह्मिणी यांच्या तामस वृत्तीही तशाच प्रबळ होत्या. म्हणून मित्रसह राजाने तरुण ब्राह्मणाला त्याची स्त्री विनवीत असतानाही मारून खाल्ले, तर सौमिनीने मद्याच्या धुंदीत गायीचे वासरूच कापून त्याचे मांस शिजवून खाल्ले. म्हणजे दोघांनाही उन्मत्त होऊन सत्वगुणाची हत्याच केली. फरक इतकाच की आपल्या हातून वासराची म्हणजे सत्वगुणांची हत्या झाली हे लक्षात आल्यावर सौमिनी ब्राह्मणीला मनोमन पश्चाताप झाला. पण मित्रसह राजाला पश्चाताप केव्हा झाला, तर पुन्हा राजा म्हणून नगरीत परत आल्यावर स्त्री संघाला प्रतिबंध झाला तेव्हा. यावरून त्याचा रजोगुण किती प्रबळ होता व सत्वगुण किती क्षीण होता हे दिसते. असा प्रबल रजोगुण, राजस अहंकार या 8व्या अध्यायातील कथेतही चंद्रसेन राजावर चालून आलेल्या परराष्ट्र राजांच्या रूपाने दाखविला आहे. या राजांची अशी समजूत होती की साम दाम दंड अशा उपायांनी चंद्रसेनाजवळ चिंतामणी म्हणजे गुरूंनी दिलेले ज्ञानाचे साधन, पर्यायाने ज्ञान. चिंतामणी म्हणजे काय असतं? ज्ञानच असतं ते. ज्ञानाचं चिंतन केलेला तो मणी, चिंतामणी म्हणजे पर्यायाने ज्ञानच आपण मिळवू शकू. मित्रसह राजा शनी प्रदोषाच्या दिवशी महाकाळेश्वराच्या मंदिरात, हे सुद्धा गोकर्ण महाबळेश्वरासारखे तितकेच महत्वाचे ज्योतिर्लिंग आहे. मॅडम, हम्म. मी वाचू का? तुम्हाला त्रास होतोय तर? नाही झालं आता. वाचा नाही तर चला. एक हो एक पण आहे वाचा, खरंच मंत्र असं की हो, वाचते मॅडम. असं. दोघांनीही उन्मत्त होऊन सत्वगुणाची हत्याच केली. फरक इतकाच की व्हिडिओ सुरू करा, मी स्पॉटलाइट येते. हो हो मॅडम. आज काही सुट्टी का मॅडम? नाही, आले मॅडम मी आता. बर.
रेकॉर्डिंग. हा करा. म्हणून मित्रसह राजाने तरुण ब्राह्मणाला त्याची स्त्री विनवीत असतानाही मारून खाल्ले. तर सौमिलीने मद्याच्या धुंदीत गायीचे वासरूच कापून त्याचे मांस शिजवून खाल्ले. म्हणजे दोघांनीही उन्मत्त होऊन सत्वगुणाची हत्याच केली. फरक इतकाच की आपल्या हातून वासराची सत्वगुणाची हत्या झाली हे लक्षात आल्यावर सौमिनी ब्राह्मणीला मनोमन पश्चाताप झाला. पण मित्रसह राजाला पश्चाताप केव्हा झाला? तर पुन्हा राजा म्हणून नगरीत परत आल्यावर स्त्री संगाला प्रतिबंध झाला तेव्हा. यावरून त्याचा रजोगुण किती प्रबळ होता व सत्वगुण किती क्षीण होता हे दिसते. असा प्रबल रजोगुण राजस अहंकार या 8व्या अध्यायातील कथेतही चंद्रसेन राजावर चालून आलेल्या परराष्ट्र राज्यांच्या रूपाने दाखविला आहे. या राजांची अशी समजूत होती की साम दाम दंड अशा उपायांनी चंद्रसेनाजवळचा चिंतामणी म्हणजेच गुरूंनी दिलेले ज्ञानाचे साधन पर्यायाने ज्ञानच आपण मिळवू शकू. मित्रसह राजा शनी प्रदोषाच्या दिवशी महाकाळेश्वराच्या मंदिरात, हे सुद्धा गोकर्ण महाबळेश्वरासारखेच व तितकेच महत्वाचे ज्योतिर्लिंग आहे, शिवपूजा भक्तिपूर्वक निष्ठेने व निशंक मनाने करीत होता. म्हणजेच गुरुदर्शित मार्गाने साधना करीत होता. पण तो धर्मज्ञ असला तरी राजा आणि ते शिवालय महाकाळेश्वराचे आपण त्याची बरोबरी कशी करणार असे सामान्य साधकांना व जिला ही कथा श्रीपाद गुरु सांगत होते त्या अंबिका ब्राह्मणीला व तिच्या मंदमती मुलाला वाटले असते. तेव्हा त्यांच्या दृष्टीने गवळ्यांच्या मुलाने दगडधोंडे मांडून व मिळेल ती पत्री वाहून पण प्राणांचा लय करून केलेली पूजाच महत्वाची होती. अंबिका व तिचा मतिमंद पुत्र या दोघांच्याही मनात आत्महत्या करण्याइतकी तळमळ निर्माण झाली होती. ती तळमळ मित्रसह राजाच्या किंवा चांडाळीच्या जन्माला गेलेल्या सौमिनी ब्राह्मणीच्या तळमळी इतकीच तीव्र होती, हे लक्षात घेतले पाहिजे. पूजा ही श्रद्धेने मनपूर्वक करणे महत्वाचे. मग ती पूजा मातीच्या शिवलिंगाची असो, दगडधोंडे मांडून मिळेल ती पत्री वाहून केलेली असो किंवा महाकाळेश्वर मंदिरात चिंतामणीच्या साहाय्याने चंद्रसेन राजाने केलेली राजेशाही पूजा असो, त्यातील भक्ती श्रद्धा तळमळ ही महत्वाची. आणि अशी पूजा म्हणजे कर्म चित्तशुद्धीद्वारे ज्ञानाला कारण होणारी असते, हे तात्पर्य दर्शवण्यासाठी गवळ्याच्या मुलाच्या पूजेतून स्वतः भगवान शंकर प्रकट झाले आहेत. म्हणजेच इथे आपला भावच महत्वाचा आहे. भावानी श्रद्धेने जो भाव ठेवतो त्या भावाने आपण केलेली पूजा ती परमेश्वराला मान्य होती. त्याच्यामुळेच भगवान शंकर प्रकट झाले आहेत. रात्री सुद्धा सूर्य म्हणजे शेवटी काय, एक मिनिट, शेवटी काय आपलं जे शास्त्र आहे तेच. हो आपण जे म्हणतो भावनेने क्रिएट करायचं तेच आहे. दुनियेमध्ये त्याच्या पलीकडं काहीही नाही. कुठल्याही माग एकच शास्त्र आहे, आपली भावना, आपले इमोशन्स, आपले विचार हे क्रिएट करतात. म्हणूनच तिथे भाव महत्वाचे. भाव नसेल तर काहीच होणार नाही. कशाची पूजा करा असं ते म्हणण्याचा अर्थ आहे. मॅडम, हा, झालं का? किती राहिले आता? अजून आहे मॅडम, एक पान आहे पूर्ण. एक पण? हा, हो हो. वाचा. रात्री सुद्धा सूर्य उगवल्यासारखा प्रकाश पडलेला आहे. हा प्रकाश ज्ञानाचा आहे. हे खरे ज्ञान आहे हे स्वारी करून आलेल्या राजांच्या रजोगुणाचा क्षय झाला व त्यांनी सेनाशी मैत्री केली, या कथा भागाने दर्शविले आहे. अंबिकेची व तिच्या मतिमंद मुलाची खरी तळमळ ही श्रीपाद गुरूंच्या चरणी रुजू झाली. म्हणून त्यांनी मतिमंद मुलाला वेदशास्त्र प्रवीण करून त्यांचे ऐहिक जीवनही सफल व समृद्ध केले आणि अंबिकेला शनी प्रदोषाचे व्रत म्हणजेच कर्मरूपी साधन दिले. तिनेही ते साधन निष्ठेने आचरले आणि अवतारी पुत्र म्हणजे पूर्ण अपरोक्ष व तत्वता ज्ञान प्राप्त करून घेतले. म्हणजे शनी 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 ग्रहाचा आपण तेच मानतो की कर्म, आपलं कुठलंही जे कर्म करतो ते ते चांगलं असू ते वाईट, म्हणजे त्याच्या कर्माचं फळ ते शनीचं फळ म्हणतो आपण तेच. म्हणून शनी प्रदोषाच्या व्रताचं फळ त्यांनी प्राप्त करून घेतलं. ज्ञानसाधनेत निरनिराळे विक्षेप कसे येऊ शकतात हे रावण, मित्रसह राजा, चांडाईच्या दुर्गतीला पोचलेली सौमिनी ब्राह्मणी व चंद्रसेन राजा यांच्या पौराणिक कथांच्या द्वारे
अतिशय कौशल्याने दाखवून त्यालाच अंबिकेची ऐतिहासिक कथा जोडलेली आहे. या कथेद्वारे सध्याच्या काळात सामान्य साधकांना सुद्धा गुरुपदिष्ट व्रताचरणाने हे सर्व विक्षेप कसे ओलांडता येतात, हे या अध्यायात फारच उत्तम रीतीने दाखवले आहे. 6व्या अध्यायापासून चालू असलेला तत्वविचार या अध्यायात पूर्ण केला गेला. म्हणून 6 ते 8 या अध्यायातील पौराणिक कथेचा भाग एकत्र विचारात घेणे उत्तम. बस आता पुढचं काही नाही. हो ते हो काय प्रत्येकाला ज्ञान, योग, कर्म काय, भक्ती हो काय, कथा काय असे. ठीक आहे, धन्यवाद. तर हे असं 8वा अध्याय झालेला आहे. सुषमा मॅडमनी वाचला. धन्यवाद मॅडम. आता आपण सोमवारी बघायचं आहे. मी खरं शनिवार का आज शुक्रवार आहे म्हणून काल आणि आज कसं तरी मी हे केलं. तर ठीक आहे. आता आपण सोमवारी वाचायचंय. उद्या सुट्टी आहे शनिवार आणि रविवारी सुट्टी आहे. आणि रविवारी पिरामिडला कार्यक्रम आहे. जिव्हेश्वर महाराज जयंती. भगवान जिव्हेश्वर महाराज जयंती ह्याच्यावर मी एक कार्यक्रम घेणार आहे. काल होऊन गेली ती 7 तारखेला. 7 ऑगस्टला झाली. पण त्यानिमित्त जिव्हेश्वर महाराज कार्यक्रम पिरॅमिडला ठेवलाय. हे आमच्या जातीचे गुरु आहेत, तर त्याच्याबद्दल मी एकदा कार्यक्रम घेईन आणि शिवाशीच कनेक्टेड आहे. आणि एक सहज माझ्या मनात असा विचार येऊन गेला होता की आपण एवढं कार्य करतोय, पिरॅमिडचा कन्सेप्ट माहिती नाही इतरांना, ध्यानाला काही सगळे जोडले तसं काही नाही, तर आपण आपल्या जातीतल्या लोकांना हे सगळं कार्य सांगावं आणि जे काही हे फायदा घेऊ शकतात त्यांना उपयोग व्हावा. आता काही जोडलेले आहेतच, पण तरी सुद्धा एक असं वाटलं मग काय करता येईल, कुठलं निमित्त ठेवता येईल, तर जीवेश्वर महाराज जयंती म्हणून ती बघितली. साधारण जून जुलैलाच मनात विचार येऊन गेलता आणि ऑगस्टमध्येच होती ती. मग 7 ऑगस्ट बघितली, मग शनिवार रविवार म्हटलं लोक आले तर रविवारच येणार, म्हणून रविवार 10 ऑगस्ट निवडले. नंतर माझ्या लक्षात आलं, अर्चना मॅडमना मी म्हणत होते, माझी मावस बहीण आहे ना ती अर्चना सोनसोळे, तिला मी म्हटलं काय ग जीवेश्वर महाराज म्हणजे काय आहे बॅकग्राऊंड वगैरे, मी काय आतापर्यंत कशातच नव्हते ना, कर्मकांड म्हणा हे म्हणा. मग ती म्हणाली काहीतरी शिवाचाच संबंध आहे, शिवाच्या जिव्हेतनं निर्माण झाले वगैरे असं. परवा तरोटे मॅडमनी पण सांगितलं. तर काल मला जयंती असल्यामुळं काही 1-2 व्हिडिओ आले, त्यातून मला कळालं ऍक्च्युअली ज्या वेळेला म्हणजे आपण जे बघितलं ना क्रिएशन्स, आता स्कंद पुराणात याची माहिती आहे. असं कोणीतरी मला म्हटलं, तर ते मी स्कंद पुराण काढणार आहे, त्यात काय माहिती आहे बघणार आणि एक कार्यक्रम आपला घेणार ज्ञानाच्या दृष्टिकोनातून. कारण मग ज्या वेळेला असं कळलं की शिवाशी संबंधित आहे, त्यावेळेला लगेच लक्षात आलं माझ्या की योगायोगाने हा काही माझ्या मनात विचार आलेला नाहीये की आपण आपल्या समाज बांधवांना बोलवावं तिथे. हे काहीतरी जीवेश्वर कनेक्शन ऊर्जा करून घ्यायचं आहे, म्हणून माझं तिकडे वळवलं गेलं फोकस किंवा काय म्हणतो अटेन्शन. मग व्हिडिओ कॉल आले, त्यातून असं कळलं की खूप पूर्वी ज्यावेळेला क्रिएशन झालं धरतीवर आणि आपण बघितलं की कसं एक एक ऋषी आले, ऋषींनी काय काय तयार केलं, तर त्यावेळेला वस्त्रच नव्हतं घालायला. मग वस्त्र म्हणून झाडाची जी वल्कलं असतात, शाल असते झाडाचं साल काढून, तर ते विणायला सांगितलं. तर त्याच्यासाठी शंकरांनी आपला पुत्र निर्माण केला आपल्या जिभेतून. तो जिव्हेश्वर शंकराचा पुत्र, असा उल्लेख काल मला व्हिडिओत बघायला मिळाला. तर मी डिटेल अभ्यास करून तुम्हाला सांगणार आहे. तर हे सगळ्या मानवाची लाज पुरव, संरक्षण कर. त्यामुळे त्यांनी तो जिव्हेश्वर, जिव्हेतून जसं आपण गणेशाची कथा ऐकतो तसंच हे त्याच्या जिभेतून त्यांनी एक संरक्षण म्हणून दिव्येश्वर महाराजांना निर्माण केलं आणि पुढे संपूर्ण वस्त्र निर्मितीची जबाबदारी यांच्यावर दिली. तर ते सगळं वस्त्र निर्माण करणारे सकुळसाळी, आमचं समाज म्हणजे सकुळसाळी, की खूप उच्च मान होता. आधी आपण जो म्हणतो आदी पुरुष तोच होता हा दिव्येश्वर महाराजांच्या ह्याच्यातनं हे झालेलं आहे. आता तो मी सगळा घेणार आहे शोध आणि तुम्हाला एक कार्यक्रम म्हणून माहिती देणार आहे. आता याचा शिवाशीच संबंध आहे. मग माझ्या लक्षात आलं की किती आपण रिलेटेड रिलेटेड कनेक्ट 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 होत चाललेलो आहोत.
आता आपल्याला पूर्वीच्या ओरिजिनकडे जायचंय ना आपल्याला. आपला आधी क्रिएशन, ईश्वर कसा निर्माण झाला, काय कसा निर्माण झाला, तर हे बरोबर तिकडं तिकडं नेते ऊर्जा. आणि हे ज्या वेळेला आपण ज्ञान संपादन करू, की कशी निर्मिती झाली, प्रलय कसा झाला, प्रलयात ते विष्णू पहुडले होते आपण बघितलं पानावर, आणि मग कसं काय काय झालं, हे सगळं आपण पुराणातनं थोडंफार वाचलं. अजून सगळी पुराणं व्हायचीच आहेत. तर ह्याच्यातून आपण कनेक्ट होणार आहोत आपल्या जन्माच्या कथांना, आणि हे कनेक्शनच आपल्याला कनेक्ट करणार आहे त्या ऊर्जांना, आणि भरभर भरभर आपली प्रगती होणार आहे. कारण पूर्वीचं आठवणं, कधीतरी कोणत्या तरी योनीतून ह्याच्यातून कनेक्शन आहेच आहे ते. जर आपण कनेक्ट झालो तर आपल्याला बरोबर बरोबर बॅक जर्नी जाता येणार आहे, हे महत्वाचं आहे. आणि आता 12 ऑगस्ट बघा, 10 ऑगस्ट रविवार, मंगळवार 12 ऑगस्ट, 12 ऑगस्टला फुल्ली या ऊर्जेचं पोर्टल ओपन होतंय. की पूर्ण आता ही जी काही पृथ्वीवर तुम्ही बघताय, पृथ्वी किती धगधगती आहे, किती हिंदोरे दिंडोरे काय काय तिच्या गर्भात चालले, त्यामुळं किती ज्वालामुखी होत आहेत, किती सागर. आता तर आज एक ऐकलं, म्हणजे वैज्ञानिकांनी सांगितलं महासागर निर्माण होतोय झपाट्याने. इतकं त्या पृथ्वीच्या आत गदगद गदगद गद चाललंय. नकाशेच बदलणार आहेत पृथ्वीचे. ही सगळी पुढच्या पुढच्या युगाची तयारी चालली आहे बघा. आपण म्हणतो ना हिमालय झाला, हे झालं, तेच सुरू झालंय आता. एकीकडनं नष्ट नष्ट, एकीकडनं दुसरं निर्माण निर्माण, असं आहे ते सायमल्टेनियसली सगळं. तर खूप अमेझिंग आपल्याला ज्ञानही मिळतंय, अनुभूतीही मिळते, अनुभवही मिळतोय, आणि आपण हे आपल्या सगळ्या डोळ्यांसमोर अनुभवत आहोत. आपलं हे खूप मोठं भाग्य आहे. तर चला, कोणाला काय विचारायचंय का रजनी मॅडम? म्यूट केलं पाहिजे ना तुम्ही, अनम्यूट आहात. कोणाला काय बोलायचंय का, विचारायचंय का, सांगायचंय का? नाही तर झालं. नमस्ते मॅडम. हा एक बोला स्मिता आता मॅडम. हा. पोर्टलचा विषय निघाला की नाही, बाराचं म्हणजे सांगा. बारा येस येस एकवीस हा. हा 12 तारखेला 26 जुलै पासून सुरू झालेलं पोर्टल 12 ऑगस्ट पर्यंत आहे. ओके. आणि मला महत्वाचं काय सांगायचं मॅडम, की शनी प्रदोष म्हणजे शनींच्या हम्म. बद्दल मला पोर्टल पेक्षा मला ऑस्ट्रोलॉजिकली थोडंसं सांगायचं होतं. की बघा मॅडम, मकर राशीत चंद्र आहे. फुल मून मेडिटेशन, मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन आपण तर बघतो, बरोबर आहे की नाही? हा 8/8, आजची तारीख 8/8. उद्याची पण पूर्ण तारीख बेरीज केली तरी 8 वर येते. उद्या हा शनीचा अंक आहे, उद्या शनिवार आहे. चंद्र हा मकर राशीत आहे, परत शनीच्याच राशीत आहे. कर्मफलदाता शनी. त्यामुळे जे पोर्टल्स व्हिडिओ भरपूर व्हायरल झालेले आहेत, पण मी ऑथेंटिकली ऑस्ट्रोलॉजिकली सुद्धा म्हणजे थोडंसं बघितलं सगळं. तर खूप चांगलं आहे. आणि कर्मफलदाता म्हणजे शनी गिव्ज मनी, म्हणजे सजगतेनी, चांगल्या कर्मानी आणि लॉंग लास्टिंग देतात ते शनीच देतात. त्यामुळे हा योग जो आलेला आहे ना, तो आज आणि उद्याचा 26 जुलै पासून जरी सुरू झालं असेल तरी आज आणि उद्या. आणि सगळ्यात महत्वाचं फुल महत्वाचं पौर्णिमा. आणि हे सगळं ध्यानातून आहे. ठीक आहे ना, 8/8 अंक काढायचे आहेत, हे सगळे, पण मॅडम सगळ्यात उच्चतम अवस्था जी आपण हे करतो ती म्हणजे ध्यान. हे शिवसरदय शास्त्राने तर सांगितलेलंच आहे. पण काही लोकांना जे अज्ञानी आहेत त्याला माहित नाही. त्याच्यासाठी आपण हे म्हणतो की 888 लिहा, 8/8ची फ्रिक्वेन्सी घ्या. हे कुठंतरी त्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो इतकंच. परंतु ध्यानातूनच मॅडम आजचं मेडिटेशन करूया. आणि आज उद्याचं हे आपण पण घेऊया छान त्याची एनर्जी. म्हणतायत सुलक्षणा मॅडम म्हणतायत 8/8च पोर्ट झालं. आता सविता मॅडमनी भान राखलं आणि 8/8च ध्यान घेतलं. आपण ते करून ठेवलं होतं ना, 8/8 8/8. हो, तर हो. तेच ध्यान सकाळी झालंय असं सुलक्षणा मॅडम म्हणतात. खूप छान. कारण पौर्णिमा हम्म. 2:15 लागली, उद्याच्याला आहे. म्हणजे हे फुल मून मेडिटेशन तर आपण मॅडम रोजच मेडिटेशन मध्ये आहोत हो. आपण. ही उच्चतम अवस्था आहे सगळ्यापेक्षा जास्त. पण सांगायची गोष्ट की योग कसे येतात ना, शनिवार चंद्र हा मकर राशीत म्हणजे शनीच्याच राशीत आहे. आणि अंक हा 8 आहे. उद्याची बेरीज पण 8च येते पूर्ण जर त्याची संख्या केली, म्हणजे 9/8/2025. आणि आज 8 ऑगस्ट, 8 तारीख आणि 8वा महिना 8/8. हा पण योग आलेला आहे आजचा. म्हणून आज आणि उद्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात महत्वाचं की पौर्णिमा. हे जास्त मला फक्त म्हणजे सांगायचं होतं मॅडम. पौर्णिमेचं ध्यान केलं पाहिजे. Yes. हो हो, खूप रात्री ध्यान महत्वाचं. करा सगळ्यांनी. पौर्णिमेचं रात्री आहे आपलं सुदर्शन पिरामिड युट्यूब वर ध्यान आहे पौर्णिमेचं, ते करा. खूप छान ध्यान आनापानसती प्रकार. ध्यान जरी लावून केलं ना तरी सगळ्यांनाच हो. त्याची छान येणारच आहे मॅडम. आनापानसती ध्यानही व्हिडिओ काढा आणि लावा.
परवाच कम्युनिटी ग्रुपवर पोस्ट केलेला आहे. केलेला धन्यवाद आहे. स्मिता मॅडम, धन्यवाद. हो, अजून कोणाला काही थँक्यू. बोलायचंय का? काही सांगायचंय का? बघा मॅडमनी सगळं ऍड केलं. खगोलशास्त्रीय. कोणाला काही ऍड करायचंय का? ठीक आहे. चला, 12 तारखेपर्यंत चांगली ऊर्जा येते, मी आधीच सांगितलं तुम्हाला. आणि मॅडमनी पण त्याला दुजोरा दिलेला आहे. चला, धन्यवाद. बोलू का? काय? हा, बोला. मॅडम, 12 तारखेला आपण वैयक्तिक ध्यान वगैरे घेणार आहोत का? नाही. नाही का? बरं. 12 तारखेला आहेच आहे की आपलं 4चं 4:30चं. हा, आपण नाही, वैश्विक ध्यान म्हणजे वेगळं आपण काही घेणार आहे का? हो, ते आहे चालू. पण आपण ऑलरेडी ध्यानाच्या 5 मिनिटं जोडतोयच आहे ना, सगळ्यासाठी आपण करतोच आहे ना. बरं, ठीक आहे, चालेल. आपलं हे आपल्याला हे काही नवीन आहे का? आपण सगळ्या ध्यानामध्ये शेवटचे 5 मिनिटं सामूहिक चेतना पेरायची सांगितलंय. वैश्विक ऊर्जेला कनेक्ट व्हायचंच हेही सांगितलेलं आहे. आणि त्याच्या मागं कन्सेप्ट असं आहे की एका वेळेला ग्रुप ध्यान करा. तो आपण आधीपासून राबवतच आहोत, है की नाही? आपल्याला 9:30चं पण होतं ओंकार ध्यान, आणि सकाळचं पण 4:30चं होतं. हो, मला वाटलं की मी 3:30चंही सुरू करणार आहे. ठीक आहे, चालेल. हं, चालेल. आता आज मी सगळं ते मासिकाचं थोडस काम करून घेतलं. काय म्हणतात त्याला, थोडस 2-3 पानं. तर ते आता पोस्ट करते. असं थोडं थोडं माझी वेगळी कामं चालली आहेत. त्यामुळे मी 3:30चं ध्यान सप्टेंबर पासून सुरू करेल. या महिन्यात नाही करणार बहुतेक, बघू, तरी वाटलं तर करेल. ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांना.